अनोरेक्सिया, भूक न लागणे किंवा काही खाण्याची इच्छा न होणे. कारणे: कान, नाक किंवा घशामधील इन्फेक्शन, तापेमध्ये किंवा तोंडातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष यामुळे जिभेवरील चव बदलते. काही जीवनसत्वांची कमतरता, मेडिकेशन्स किंवा आपल्याला रेग्युलर चालू असणारे काही औषधे असतील यामुळे पण जिभेवरची चव बदलते. कधी आपण पाहिलेले किळसवाणे दृश्य किंवा एकदम घाणेरडा स्मेल यामुळे आपण जेवताना आपल्याला ते रिमाइंडर होते आणि त्यामुळे आपल्याला खाण्याची इच्छा होत नाही. तोंडातील प्रॉब्लेम असतील, अल्सर असतील, दात हिरड्यांचे प्रॉब्लेम असतील यामुळे आपल्याला खाताना अडथळा निर्माण होतो आणि त्यानंतर त्या पेनमुळे आपल्याला नंतर खाण्याची इच्छा कमी होते. पोटातील काही आजार असतील जसे की इरिटेबल बाउल सिंड्रोम असतील, इन्फ्लॅमेटरी बाउल असतील, क्रोन्स डिसीज असतील किंवा नेहमी आपल्याला पित्ताचा त्रास होत असेल यामध्ये पण आपली भूक मंदावते. कोणाला कॅन्सर मध्ये किमोथेरपीचे ड्रग चालू असतील. काही शारीरिक आजार असतील जसं व्हायरल हेपॅटिटिस आहे, लिव्हर सिरोसिस, कावीळ, कॅन्सर, विशेषतः पोटाचे, मेटाबॉलिक डिसीज, युरेमिया, अनेमिया, पंडुरोग, सतत कोणता तरी शारीरिक त्रास, डोकेदुखी, मायग्रेन, डिमेन्शिया, अल्झायमर्स यासारख्या आजारामध्ये आपल्याला खाण्याचं लक्षच राहत नाही. विसरभोळेपणा, HIV, एड्स, डोक्याला मार लागणे, हेड ट्रॉमा असेल, ऍक्सिडेंटच्या केसमध्ये असेल किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव, रक्तगुठळी यासारख्या डोक्याशी निगडीत आजार. त्यामुळे काय होतं, आपल्या भुकेचं सेंटर हायपोथॅलॅमस मध्ये असतं आणि ते विस्कळीत होतं. काही बॅड हॅबिट्स असतील, क्रोनिक अल्कोहोल, अंमली पदार्थांचे सेवन असेल, क्रोनिक स्मोकर्स यामध्ये पण खाण्याची इच्छा होत नाही. याचे एकत्रित शरीरावर परिणाम काय होत? सगळ्यात महत्वाचं वजन घटणे, शारीरिक ऊर्जा कमी होणे, त्यामुळे आपल्याला नेहमी अशक्तपणा जाणवणे, शरीराचे तापमान नॉर्मल पेक्षा थोडेसे कमी राहणे किंवा त्यांचा बीपी थोडासा नॉर्मल पेक्षा कमी किंवा एकदम बॉर्डर लाईन राहणे, त्वचेवरील ग्लो कमी होणे, मालन्यूट्रिशन, सारखे पोट भरल्यासारखे वाटणे, जीवनावश्यक अन्न घटक, मिनरल, जीवनसत्वे यांची कमतरता निर्माण होते. त्यामुळे त्यांच्याशी संलग्न असे आजार नवीन उद्भवतात जसे की हेअर लॉस असेल, न्यूट्रिशनल डेफिशियन्सी अनेमिया असेल, बेरी स्किन डिसीजेस, मसल लॉस, इम्युनिटी प्रतिकार क्षमता कमजोर होणे, त्यामुळे आपण क्षुल्लक आजारांना बळी पडतो जसे की टीबी, व्हायरल डिसीज, हर्पेस झोस्टर व्हायरस. यावरची काळजी काय घ्या? मॅनेजमेंट. प्रथम भूक कशामुळे लागत नाही त्याचं कारण शोधा आणि त्यावरील मॅनेजमेंट करा. दिवसभरामध्ये थोड्या वेळेला स्मॉल क्वांटिटी मध्ये डाएट घेणे. द्रव अवस्थेतील अन्न घटक वाढवणे जसे की ज्यूस आहे, पालेभाज्या किंवा फळभाज्यांचा सूप असेल, चिकन, मटन सूप. हाय कॅलरी असलेले प्रोटीन्स, विटॅमिन, मिनरल युक्त आहारांचा समावेश करणे. जेवण्या अगोदर मध्यम थोडीशी एक्सरसाइज करावी. जेवताना आपण फ्रेंड्स, फॅमिली किंवा काही एंटरटेनमेंट गोष्टी सोबत जेवण करण्याचा प्रयत्न करा. नियमित वजन चेक करून घेणे. आहारामध्ये आपण सतत बदल करून घेणे जेणेकरून आलटून पालटून आहार असल्यामुळे खाण्याची इच्छा वाढते. तज्ञ डॉक्टरांना भेटून त्यावरील गरजेप्रमाणे लॅब टेस्ट असतील, इमेजिंग असतील, त्या टेस्ट करून आपल्याला भूक का लागत नाही त्याचे कारण शोधावे प्रथमतः आणि त्यानंतर त्यांच्याकडून त्यावरील उपचार नियमित घ्यावे. तसेच तज्ञांच्या सल्ल्यानुसार मिनरल, विटॅमिनचे औषधे असतील, इंजेक्शन्स, गोळ्या, भूकवाढीचे औषध असतील किंवा सप्लिमेंट्स असतील ते घ्यावेत. मी डॉक्टर विजय हरवे, कन्सल्टंट फिजिशियन्स, कोरे हॉस्पिटल, वारणा नगर, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर.